लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे। पुढल्या 2 आठवड्यामध्ये हप्ता मिळण्याचा अंदाज वर्तवला जातोय। ई-केवायसी प्रक्रियेमुळे हे हप्ते रखडलेले होते, मात्र आता ते मिळणार आहेत। ई-केवायसी केली नाही त्या महिला मात्र अपात्र होणार आहेत। लाडकीचा मार्च आणि एप्रिलचा हप्ता हा थकीत आहे। ई-केवायसी करण्यासाठी 30 एप्रिलची अंतिम मुदतवाढ दिली गेली होती, त्यामुळे आता ज्यांनी केवायसी केलेली नाही त्या मात्र अपात्र होणार आहेत। तर लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण 2 आठवड्यामध्ये हप्ता मिळण्याचा अंदाज आहे। थकीत हप्ता हा रखडलेला होता, मात्र आता ई-केवायसी पूर्ण झालेली आहे, त्यामुळे ज्यांनी ई-केवायसी केलेली आहे त्या लाडक्या बहिणींना हा हप्ता मिळणार आहे। पुढल्या 2 आठवड्यात हा हप्ता मिळेल असा अंदाज वर्तवला जातोय। ई-केवायसी प्रक्रियेमुळे ही संपूर्ण प्रक्रिया रखडलेली होती, मात्र आता लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळणार आहे। तर आपण यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मार्च आणि एप्रिल महिन्याचा रखडलेला हप्ता हा मिळणार आहे। आर्थिक वर्ष आणि ई-केवायसीमुळे हा हप्ता रखडला होता। पुढल्या 2 आठवड्यात लाडक्या बहिणींना हा हप्ता मिळेल। मार्च आणि एप्रिल महिन्याचा हा हप्ता रखडलेला होता। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा महायोजना इन्फॉर्मेशन या लाडक्या यूट्यूब चॅनलवर। तर लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहेत। तर आपली मागील बातमी पाहून आपल्याला समजलं असेल की व्हिडिओ कशा मार्फत आहे, कारण अशाच व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती सांगत असतो। कारण पहिलं बातमी नंतर सविस्तर माहिती असा हा आपला चॅनल बनलेला आहे। म्हणजेच पहिलं बातमी नंतर सविस्तर माहिती असं सांगून आपण आपली पुढील कामे जे आहे लाडक्या बहिणींसाठी खूप अतिशय योजनेबाबत एक मोठी अपडेट आपण जे घेऊन येत असतो। नमस्कार मित्रांनो, आज 7 मे 2026 लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। राज्यातील लाखो महिलांना आता पुढील हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मार्च आणि एप्रिल महिन्याची मिळून 3,000 रुपये एकत्र खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सरकारकडून लाभार्थ्याची पातळी आणि ई-केवायसी। तर मित्रांनो, पहिलं बातमी समजून घ्या। ई-केवायसी ही खूप महत्त्वाची आहे। ई-केवायसी सुरू असल्यामुळे काही महिलांचे पैसे थांबले होते। ई-केवायसी झाली असेल तर आपले पैसे आता जे आहे आपल्या बँकेत येऊ शकतात। म्हणजे ई-केवायसी जर केली नसेल तर आपले खात्यात पैसे जे आहे येऊ शकत नाही। याचं ई-केवायसी खूप महत्त्वाचं आहे। पण आता ही प्रक्रिया पूर्ण होत असून मे महिन्याच्या मध्यपर्यंत पैसे जमा होऊ शकतात अशी माहिती समोर येत आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या महिलांनी अजून ई-केवायसी केली नाही किंवा आधार लिंक आणि डीबीटी सुरू नाही त्यांनी लवकरात लवकर ही कामे पूर्ण करून घ्यावीत। काही अपात्र अर्ज देखील रद्द करण्यात आले असल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे जे आहे तुमचे नाव यादीत आहे का ही एकदा नक्की तपासा। आता सर्व महिलांचे लक्ष आहे ते पुढील हप्त्याकडे। तुमच्या खात्यात पैसे आले का नाही हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा मात्र विसरू नका, आणि ही माहिती इतरांपर्यंत सुद्धा शेअर करा। तर आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। ही माहिती इतरांपर्यंत जितकं शेअर कराल तितकं जे आहे खूप महत्त्वाचं आहे। तर तुमचे पैसे तुमच्या खात्यात आले का नाही, की तुमची ई-केवायसी झाली की नाही, संपूर्ण जे तुमची माहिती आहे आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा। म्हणजे त्या आधारित आपला नेक्स्ट व्हिडिओ त्यांच्यावर होणार आहे। तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये।